नमस्कार. मावशी केळकरांच्या जीवन प्रवासातल्या या सिरीजच्या चौथ्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागच्या भागात आपण हे पाहिलं की एका मोठ्या आजारातनं मावशी कशा सुखरूप बाहेर पडल्या. त्यावेळेस नागपुरात स्त्री शिक्षणाचे वारे वाहत होते. काही पुढारलेल्या घरातील लोकांनी आपल्या मुलांसोबत मुलींना देखील शाळेत घालायला सुरू केलं होतं. आता मावशी म्हणजेच छोटी कमल 6 वर्षांची झाली होती आणि तिचं वय शाळेत जाण्याकरता योग्य होतं. जुलै महिन्यात अण्णांनी कमलला वॉकर रोडवरील सरकारी शाळेत घातलं. 1914 मध्ये कमलने महाल विभागातल्याच एका ख्रिश्चन शाळेत 4थी करता दाखला घेतला. मिशनरी शाळेतली शिस्त आणि शिक्षण जरी उत्तम होतं ना, तरी हळूहळू शिक्षणाबद्दलची कमलची आवड कमी होत गेली. लहानपणापासूनच कमलने वडीलधाऱ्या माणसांकडनं आपल्या पौराणिक कथा ऐकल्या होत्या. कीर्तनांना ती सारखी जायची. रामाच्या कृष्णाच्या गोष्टी तिने ऐकल्या होत्या आणि तिची श्रद्धा होती या सगळ्यांवर. ख्रिश्चन शाळेमध्ये ह्याच देवी देवतांची हेटाळणी, चेष्टेचाही सूर तिच्या कानावर पडत होता आणि हे तिला बिलकुल आवडत नव्हतं. आता ह्या शाळेत छोट्या कमलचं मन बिलकुल रमत नव्हतं, कारण वर्गात शिकवताना सुद्धा ख्रिश्चन धर्माबद्दलच शिकवल्या जात होतं आणि हिंदू धर्माची निंदा केली जात होती. त्यांच्या शाळेत प्रथा होती की येशू ख्रिस्ताची प्रार्थना ही सगळ्यांनी पटांगणावर म्हणायची. येशू ख्रिस्तावर कमलची बिलकुल श्रद्धा नव्हती आणि प्रार्थना म्हणायची कमलची बिलकुल इच्छा नसे आणि म्हणूनच ती डोळे असे किलकिले करून इकडे तिकडे बघायची आणि प्रार्थना सुद्धा हळूहळूच पुटपुटायची. एक दिवस तिथे उभ्या असलेल्या एका ननबाईला हे लक्षात आलं. तिने कमलला लगेच दम भरला की काय ग, डोळे उघडे कसे तुझे? त्यावर छोट्याशा कमलने हजरजबाबीपणाने लगेच उत्तर दिलं की माझे डोळे उघडे आहेत हे तुम्हाला कसं कळलं? याचा अर्थ तुमचेही डोळे उघडेच होते की. आणि छोट्या कमलला छडीचा प्रसाद मिळाला. हा त्रास छोट्या कमलला जास्ती दिवस सहन करावा लागला नाही, कारण ही शाळा सुरू झाल्याच्या 2-3 महिन्यातच मिशनरी शाळा सोडून कमलने हिंदू मुलींच्या शाळेत दाखला घेतला. आपल्या कुशाग्र बुद्धीने कमल सगळं ज्ञान ग्रहण करत होती. बघता बघता कमल आणि तिच्या मैत्रिणींचं प्राथमिक शाळेचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्या काळाला अनुसरून मुलींच्या शिक्षणाची मर्यादा पण संपली. त्याच दरम्यान प्लेगची साथ आल्यामुळे दाते कुटुंब नागपूर सोडून वर्धेला राहायला आलेत. लोकमान्य टिळकांना ऐकण्याची आणि त्यांना जवळून बघण्याची संधी छोट्याशा कमलला मिळाली आणि त्याचा परिणाम असा झाला की स्वराज्य, स्वदेशी अशा सगळ्या गोष्टींचं जाज्वल्य अभिमानाचं बी कमलच्या मनात रुजलं. ह्याच कार्यक्रमाला मदत म्हणून घरोघरी जाऊन भिक्षा मागावी लागत असे आणि कमल तिच्या काकांसोबत अगदी उत्साहाने हे काम करायची. ह्याचमुळे घरोघरी जाऊन भिक्षा मागणे ह्यात काहीही कमीपणा नाही हे कमलच्या लक्षात आलं. आजूबाजूच्या या सगळ्या अशा देशभक्तीप्रत वातावरणामुळे छोट्याशा कमलला सामाजिक आणि राष्ट्रीय परिस्थितीची चांगलीच जाण झाली होती. अशा एकेका अंगाने छोट्याशा कमलचं व्यक्तित्व घडत होतं.